नमस्कार मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओमकार युट्यूब चॅनल मध्ये. आहेस इथे काट मार, इथे खाली लिह. पण मला नाही लिहायचंय, मला इथेच लिहायचंय. तर तुम्ही मला असाल हे एवढा पेपर पेन आम्ही घेऊन का बसलाय, तर आज आम्ही बनवणार आहोत आमची बकेट लिस्ट. तुम्ही बोलत असाल आता वयाच्या एवढ्या याच्यामध्ये आम्ही अजून बकेट लिस्ट बनवलेली नाही, तर नाही बनवलेली आहे. माझ्या डोक्यात रेडी असते की त्याच्यामध्ये एक एक गोष्टी ऍड होत राहतात. रेडी आहे तुझी लिस्ट डोक्यात, कम्प्युटर. ठीक आहे, म्हणजे बकेट लिस्ट म्हणजे काय इन शॉर्ट तू सांग ओमकार, बकेट लिस्ट म्हणजे काय? बकेट लिस्ट म्हणजे मला तरी असं वाटतं की अशा ज्या काही गोष्टी करायच्या आहेत मरणाच्या अगोदर. म्हणजे मरायच्या अगोदर. कारण की विजन बोर्ड आपला जो असतो तो लिमिटेड त्या वर्षाची अचीव्हमेंट असते की ह्या वर्षात मला हे करायचंय. म्हणजे मला असं बोलू शकतो की लंडन फिरायचं आहे. सगळं सांगू नको, कळलं? जपानला जायचं आहे. ही म्हणजे की ह्या वर्षाची माझी बकेट लिस्ट, म्हणजे ह्या वर्षाची माझा विजन बोर्ड. ते म्हणते मी. झालं? ह्या वर्षाचा माझा विजन बोर्ड तो त्या वर्षाच्या याच्यामध्येच की ह्या वर्षात हे अचीव्ह करायचंय. पण बकेट लिस्ट इज आर लॉंग टर्म गोल, की म्हणजे आयुष्यात मरायच्या आधी ह्या गोष्टी बाबा करायच्यात मला. पण त्या असं रिस्ट्रिक्टेड नाही की ह्या वर्षातच मला करायच्यात किंवा असं काही नाहीये. तर त्या आम्ही आज बनवणार आहोत. आणि मेन हा एकत्र बनवायचं रिझन असं आहे ह्या बकेट लिस्ट की लेट सी की ह्याच्यातल्या किती गोष्टी आपल्या सिमिलर होत आहेत. म्हणजे काय बोलतात त्याला, कम्पॅक्टेबिलिटी पण आपली टेस्ट होऊन जाईल. येस, होऊन जाईल. की बघू की काय काय गोष्टी आपल्या सिमिलर आहेत. आता 8 वर्ष आपण एकत्र आहोत, बरोबर? हे 9वं वर्ष आहे आपलं. 9 म्हणजे ऑलमोस्ट एक डेकेड होईल आता पुढच्या वर्षी आपल्याला एकत्र असून. तर ह्या एवढ्या एका डेकेडमध्ये लेट सी की आपल्या किती साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मरायच्या आधी. ओंकार, मी तुला परत एकदा स्पष्ट सांगते की इट इज नॉट ह्या वर्षी करायच्यात, मरायच्या आधी मला हे सगळं करायचं. त्याच्यामध्ये जे जे काय पॉसिबिलिटीज आहेत, तुला जे जे वाटतं की भाई ये मरने से पहले मेरे को करना है, ते सगळं लिहायचं. देर इज नो लिमिट की फक्त 10 लिहायचे. कारण की ऑब्व्हियसली बकेट लिस्ट आहे, त्याला अशी काही लिमिट नसणार आहे. तुला जितकं लिहायचं काय, जे काय लिहायचं ते सगळं. कळलं? कॅमेऱ्यात बघून बोल, कळलं? आणि मित्रांनो, परत जर त्याच्यामध्ये ह्याने काय केलं की अरे मला तर असं होतं, तर तुम्ही प्रूफ आहात, कमेंट मध्ये आला खवडे घाला. प्रत्यक्षात तुम्ही घालू नाही शकत, कमेंट मध्ये आला खवडे घाला. थांब ना, लेट्स रेडी स्टडी गो बोलल्यावरती गो व्हायचं. रेडी 1 2 3 1 2 3 काय, आणि दाखवायचं नाही मला तुझी काय. तू असा हो ना, तुझी खुर्ची फिरणारी आहे ना, तू असा फिर ना. चला स्टार्ट. पॉज केलं तरी चालेल तन्वी. पॉज केलं तरी चालेल, पण लिहूया ना आधी, थोडं तर लिहूया, नंतर करते मी पॉज. एवढा भराभर लिहितं, एवढं काय आहे रे? फटाफट डोक्यात विचार करूनच ठेवला वाटतं. लॉंग टर्म गोल ओंकार, मी परत एकदा सांगते तुला. लिहितं माझ्या अजून 2 ते 3च चालेत लिहून. त्याला दिसत नाही ना इकडे आरशामध्ये. ओंकार, फालतू किती करू नको. नाही रे, एवढूच याच्यामध्ये काय झोल करू, मोठा असेल तर गोष्ट वेगळी काहीतरी. शडा शेअर, मला चाललेलं मी केवढं काय काय लिहीन, पण मला आता काही सुचत नाही. तेच असतं. यार, मला एवढं सगळं आठवलेलं मगाशी, मला आता काहीच नाही आठवत आहे की मी हे पण लिहीन. किती झाले तुला काय सांगू, मी नंतर सांगेन ना माझे किती झाले, काय झाले ते. तुला लिहायच्यात तेवढे लिही ना तू. काय विचारत होता मगाशी तू मला, परत विचार.
किती लिहायचे ते हा, तुला जेवढे लिहायचे तेवढे लिही. अख्खा बुक भरेल लिहिता लिहिता. असे केवढं बकेट लिहिजे बरोबर. ऑब्विसली मरायच्या आधी पर्यंत लिहायचे. तर पण आता ऍक्च्युली ना मला सुचत नाही. मला एवढं वाटलेलं मगाशी की मी काय काय लिहे ना असंच याच्यामध्ये. असतं. आणि जेव्हा लिहायला घेतले तेव्हा झालं की हा बस एवढंच हवंय मला. असं झालं माझं. ह्याचं संपतच नाही. माझं झालंय तसं ऑलमोस्ट असं मला वाटतंय. किती आयुष्याकडनं अपेक्षा पण करायच्या ना. किती दिसलाय? झालं का की अजून बाकी आहे? झालं तर आहे. 10 पर्यंत लिहिले. हाऊ मच यू रोट? तुझे किती झाले? 10. माझे 12. ठीक आहे. म्हणजे ठीक तुला अजून मी तुला बोलते तुला 20 करायचे, तू 20 कर. नाही बस झालं. लयच असं काय होतंय. नाही. मी माझं पण ते झालं की आयुष्यात पण ओपकार माझ्याकडे लिमिट का करावं. तुला जर लिहायचं अजून काय तू लिहू शकतो. मी आता पण सांगते तुला. तू वेळ घे तुझा. मी व्हिडिओ पॉज करते हवं तर. तुला काय लिहायचंय ते तू लिह. आज तुला अजिबात मी रोखणार नाही. तुला जे मनाला वाटेल ते तू लिहू शकतोस. 100 कर. माझं काही म्हणणं नाही. आमचं झालेलं आहे. ओंकारने तुझे किती झाले टोटल? 12. फक्त 2 लिहायला त्याने एवढा वेळ घेतला मगाशी. जस्ट बिकॉज मी 12 लिहिले तर त्याला पण 12च लिहायचे. अरे म्हणजे हे खरं रिझन आहे गाईज. असं विषय असा आहे की शेवटी म्हणजे जेव्हा पण वेळ येईल तेव्हा तर महाराष्ट्रामध्ये इंडियामध्येच काशी होणार आहे माझी. बाहेर गावी तर होणार नाही. त्यामुळे थोडा इकडचा पण विचार केलाय मी. थोडा इकडचा म्हणजे बाकीचा सगळा बाहेरचा विचार केलायस का तू? वाईट नाही काय होणार आहे. त्याच्याला किती मॅच होतं मला ते बघायचं. म्हणजे ऍस्पिरेशन ओंकार चल किती आहेत. ठीक आहे. मी पहिलं लिहिलंय. हे मला वाटतं ओंकार मी पण लिहिलं असणार आहे. पहिलं लिहिलंय मी. गेस कर काय लिहिलं असेल पहिलं. बाहेरगाव फिरायचंय. हट. गावी सुंदर घर. लिहिलंयस तू हे? नाही लिहिलंयस? सुपडी जग. ते अरे हे नाही सुपडी काय आहे. त्याने नाव ठेवले तर सुपडी बिपडी काय वाचते पागल. स्टुडिओचं सेम आहे का? नाही माझं पहिलं येऊन दे ना. पहिलं नाही म्हणजे तू हे तुझ्या लिस्ट मध्ये तू आहे का? हा गावी मोठा बंगलो लिहिलंय. घर काय लिहिलंय तू? मी सुंदर घर लिहिलं. मी सुंदर घर लिहिलं. मी मग काय त्याच्यामध्ये लिहिलंय? काहीही असू शकतं. गावी मोठा बंगलो एस्थेटिक जसं एकदम नेचर विचारवाला असं त्याच्यावाला पाहिजे. टिक करून दे. थांब टिक करून दे. हे आपलं सेम आहे. सेम आलं. एक गोष्ट सेम आली 12 मध्ये. आता तू बोल तुझं काय आहे? ट्रॅव्हल द वर्ल्ड. वर्ल्ड डायरेक्ट वर्ल्ड. अरे वर्ल्ड बोलेल तेव्हा कुठे 5-6 ठिकाणी जाऊ ना आपण वेडे. ओंकार जरा तरी रिअलिस्टिक व्हावा माणसाने. मी लिहिलंय. अच्छा वर्ल्ड मध्येच लिहिलंय. मी लिहिलंय ट्रॅव्हल एटलिस्ट 5 कंट्रीज विथ ओंकार. पुढे मी हे पण लिहिलंय गाईज बघा. बघ विथ ओंकार. विथ ओंकार पण लिहिलंय. हे बघ लिहिलं तुझं. हा झालं. हे दुसरं होतं ना. हा म्हणजे दुसरं नव्हतं. मी लिस्ट मध्ये कुठेही लिहिलंय खालीवर पण लिहिलंय. तू काय लिहिलंय? मी बोललोय ऍटलिस्ट 10 कंट्री तरी फिरायचे आहे तन्वी सोबत. आणि वर्ल्ड कोणासोबत फिरणार मग तू? हा वर्ल्ड पण तुझ्यासोबतच फिरणार आहे नंतर पण. ते तर कसं पण फिरेन मी. एकटं फिरेन दोघं फिरेन पण इथे मी लिहिलं ऍटलिस्ट 10 कंट्री तरी फिरेल. म्हणजे ह्याला वर्ल्ड फिरायचंय आणि त्या वर्ल्ड मधल्या ऍटलिस्ट 10 कंट्रीज. वर्ल्ड मध्ये किती कंट्रीज आहेत माहितीये का? 172. मग त्या 172 मधल्या तुला माझ्यासोबत फक्त 10 फिरायचे आणि बाकीचा माहिती देता तन्वी असेल की नाही पण मी फिरणार. ट्रॅव्हल द वर्ल्ड ठीक आहे. आता वर्ल्ड मध्ये मला ट्रॅव्हल करायचं म्हणलं तर तेवढं सगळं जमवायला लागणार. हे ते कधी तू नसेल तर मी जाऊन येईल कुठेतरी. बाजू नेपाळला जाऊन येईल. तू माझ्याशिवाय जाऊन येणार? मग कॅन्सल करू ट्रॅव्हल. नाही तू लिहिलंयस आता ही गोष्ट. ठीक आहे ना. बघ हा फरक आहे. तू फक्त 5 बोलली तर मी मला तुझ्यासोबत 10 कंट्री फिरायच्या. अरे पण बकेट लिस्ट लिहिली आहे. मी बकेट लिस्ट लिहिली आहे. मग तू लिहिलंस ना 10. एक मिनिट थांब. मी तू बोलू? 100चा कुठे विचार करणार ना तेव्हा तुला 50 भेटणार. मी तू बोलू? ऑलरेडी 50चा विचार करते तर 25 भेटणार. मी बोलू? मी 5 लिहिले तू 10 दिले. झाले ना कंबाईन 15. ठीक आहे चल.
मी पण केलाय तुला मग तू विचार. नाही वर्ल्ड मध्ये टिक करू नकोस. वर्ल्डचा तुझा वेगळा आहे. वर्ल्डचा हा, माझा ठीक आहे. नाही आहे. फक्त तो 10 कंट्रीजचा मी एक हे कर. ट्रॅव्हल द वर्ल्ड मध्ये फुल्ली मारली. आता मी बोलू. हम्म. बाईंग होम इन मुंबई. ओ बट माझं असेल ते, फक्त माझं. कारण असं कधीच मला माझं घर नव्हतं किंवा नाही आहे की जे फक्त माझं आहे. तर मला माझ्या एकटीच्या नावावरती मुंबईत एक घर बनवायचं आहे. ठीक आहे. माझ्या हिमतीने. ही माझी बकेट लिस्ट. ओके. ही ऑब्व्हियसली तुझी नसणार आहे. वेगळं म्हणजे सेम असायचा काय संबंध माझं नाही. दुसरं आहे की मला ती प्रायव्हेट हे असते ना, याच यॉट हा, त्याच्यातून फिरायचंय. फिरायचंय. हा, मला वाटलं लॉंग विकत एकदम घ्यायचंय. लॉंग एकदम मस्तपैकी आपण दोघंच त्याच्यामध्ये. प्रायव्हेट यॉच मध्ये हा, ना हा. लांब कसं जातात प्रायव्हेट यॉच. ओके 3 झाल्या ना बोलून. हम्म. मी एक लिहिलंय एक तरी सोलो ट्रिप करायची आहे मला लाईफ मध्ये. एक बस झाली. मला हे माझ्याकडे जास्तची नाही. अपेक्षा नाही आहे माझी. एक तरी सोलो ट्रिप मला आयुष्यात करायची आहे. पुढचं सांगू मी. मला असं आहे की मोठा युट्यूबर बनायचं आहे. त्याच्यामध्ये लव आणि ट्रॅव्हल रिलेटेड गोष्टी, आणि त्या सगळ्यांनी आपल्यालाच फॉलो केलं पाहिजे त्याच्यामध्ये. आपल्यालाच कसं फॉलो करणार म्हणजे इट लोक? इज लाईक ज्ञानी बाबा. कोण आहे हा? ज्ञान. अरे आता कसं आपण इथे तिथे जातो, त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगतो, तर त्याच्यामध्ये लोकांनी आपल्यालाच फॉलो केलं पाहिजे. मला हे काय समजत नाही, बट ठीक आहे. म्हणजे तुलाच. पण आता युट्यूबवर असं बोल की आपले जास्तीत जास्त सबस्क्रायबर असले सबस्क्रायबर पाहिजे. म्हणजे असं एवढ्या ठिकाणी आपण फिरलेलं पाहिजे ना, एवढ्या ठिकाणी की लोकांनी आपलंच चॅनल बघितलं पाहिजे. अरे हे लोक कुठे कुठे गेले, हा मग आपण पण इथे जाऊया. पण असे म्हणजे खूप जी सारे नवीन लोक नवीन ऑलरेडी गोष्ट आहेत नाही ओमकार. माहिती, इव्हन एकदम काय बोलतात त्याला, एकदम गावाबिवामध्ये जाऊन एकदम छोट असताना काय ते सगळं आपण केलं. पण असे ऑलरेडी आहेत जे लोकांनी हे केलंय. आपण पण करू. मग असं बोल की आपण बघ, दुसऱ्याचं नाही बोलायचं की आपल्यालाच केलं. आपण हे बोललं पाहिजे की आपण सर्वात मोठा युट्यूबर तुला बनायचंय. आपलं जे कपल चॅनल आहे ते. पण त्याच्यासाठी तेवढी हे आता तुम्हाला मी सांगत नाही, जाऊ दे. हे जे बोललायस ना, हे आता जे बोललायस ना, ही गोष्ट लक्षात ठेव. इथे अशी फिट करून ठेवी गोष्ट. त्यासाठी तेवढी मेहनत करायला लागते. त्यासाठी सॅटर्डे संडे आला की झोपायचं, उठून मग सिरीज बघायची. हलवू नकोस. तुला सांगतो तर तू ऐकत नाही. तुला बोलतो चल व्हिडिओ हे बनवूया, तर तुला सिरीज बघायच्या असतात. ओमकार देवाला घाबर, कळलं ना? देवाला घाबर. हे जे तू बोललास आता, हे जे हा बोलला ना, हे मी करत असते. आता पण हा व्हिडिओ शूट करायच्या आधी पण याला नेटफ्लिक्सवरची नवीन आलेली सिरीज बघत त्याला जबरदस्ती बसवलंय मी. त्याने याला मोठं युट्यूबर बनायचंय. त्यासाठी मेहनत करावी लागते. तेवढी करतोच आहे. मग मेहनत आम्ही करतोच आहे. बटन तुम्ही दाबत नाहीये. शट अप. मी बोलू. बोल. 5वा आहे माझा की मला एकतरी पैठणी ओरिजिनल साडी मला हवी आहे माझ्याकडे. आणि ती एकदम जी मला आपण बघितलेली अशी 60-70 हजारावाली मला हवी आहे. रिलेटेडच आहे. ह्याच्या रिलेटेडच आहे. काय बोल. आय थिंक हे कदाचित राईट होऊ शकतं. बोल. तन्वी जे बोलेल ते लगेच तिला भेटलं पाहिजे. नाही, हे सेम नाही. हे पैठणी साडी माझी. अरे पण ही पैठणी साडी माझी मी प्रॉपर स्पेसिफिक लिहिलंय. हे तुझं बकेट लिस्ट असेल की ह्याच्यामध्ये काहीही येऊ शकतं. अगं पण काही उद्या उठून तू पैठणीत जर मागितली आधीच, कसं हा बाबा घेऊया नाही. हे जनरलाइज स्टेटमेंट आहे तुझं की तन्वीसाठी सगळा घेऊन मी काही बोलू शकते. मी उद्या बोलली ही मला गाडी पाहिजे, मला हा फोन, मी काही बोलू शकते. पण इट इज नॉट स्पेसिफिक टू साडी. हे पैठणी साडी माझं मोस्टली आहे की माझ्या ह्याच्यातून मला जे करायचंय ते मी लिहिलं. जसं बाईंग अ होम असं. माझा पुढचा आहे एक तरी फॅमिली ट्रिप. कुठे? आउट ऑफ इंडिया. अच्छा. सगळेजण नाही लिहिलंय मी ते. मी लिहिलंय 3 ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत मला ज्या करायच्या आहेत तुझ्यासोबत. जसं त्याच्यामध्ये 3ही मी एकसाथ लिहिलंय. बंजी जम्पिंग, स्काय डायव्हिंग आणि स्कुबा डायव्हिंग. जाऊ शकतो नाही, ते जायचंच आहे. मरायच्या आणि मला करायचंय. तू हे लिहिलंयस का ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीचं काय? म्हणजे नाही ऍडव्हेंचर काय ऍडव्हेंचर ठीक आहे.
ठीक आहे, म्हणजे मी लिहिलंय की मला ते करायचंय मरायच्या आधी. तू बोल बोल. हे थोडस धार्मिक आहे. Okay. म्हणजे एक अशी मोठी वस्तू किंवा मोठी देणगी किंवा जागा अशी स्वामींच्या नावावरती द्यायची आहे. किंवा म्हणजे समजलं ना, एखादी जे मठ आहे त्याला ती देणगी दिली. अच्छा, मोठी काहीतरी अमाऊंट मोठं जायचं. जे मठ आहेत त्याला त्यांचं काहीतरी काय मोठं मोठं हे रिनोव्हेट करून म्हणजे renovationचं काम मोठं वगैरे. काहीतरी हा. करायचं तुला. इट इज लाईक दॅट. ती एक मोठं माझं आहे. अमाऊंट वाईज किंवा असं ग्रँड वाईज Grand पण ते wise. असं असलं पाहिजे. हा. ओके. नाही, हे मी काय नाही लिहिलंय. मी लिहिलंय फायनान्शियली स्टेबल व्हायचंय मला. हे असू शकतं. मी पण लिहिलेलं आहे हे. मी लिहिलंय की मल्टिपल इन्कम सोर्स बनवायचे. नाही, हे सेम नाही आहे. अरे फायनान्शियल stable स्टेबल आणि असून, तुझं हा. मल्टिपल इन्कम सोर्स हा. मला बनवायचे आहेत ना, Yes, same बिफोर आहे. आय डाय. म्हणजे आता मी ह्याच्यामध्ये अमाऊंट नाही लिहिलाय, कारण की असं म्हणतात की अमाऊंट लिहून जर देव तुला 100 करोड देणार असेल आणि तू 1च करोड लिहिशील तर कसं चालेल. म्हणून याच्यामध्ये मी लिहिलंय स्टेबल. मग ते आता प्रत्येकाच्या हिसाबानुसार त्याला कधी स्टेबल वाटतं ते त्याने हे करावं. माझ्या डोक्यातच नाही स्टेबल की स्टेबल पाहिजे. हा, मी पण म्हणून ते लिहिलंय मल्टिपल इन्कम सोर्स बनवायचे. हे सेम असू सो माइट बी म्हणून मी 2 नाही लिहिलेत की 3 नाही लिहिलेत. Multiple. कदाचित घर असणार आहे आपला, त्यामध्ये माझा काय बार असला पाहिजे. बार काउंटर प्रॉपर एकदम. बार काउंटर आणि असा समोर समुद्र. हा, तुला हे कळलं मी होतं का तुझ्याकडे? बोलली? नाही, हे ठीक नव्हतं. आहे. बार काउंटरचा आणि माझा काय संबंध? पण तू ओळखलं बरोबर. माझा एक वेगळा गावच्या घरात मला माहिती आहे ना काय आहे ते. मी लिहिलंय लर्न टू ड्राईव्ह अ कार अँड डू अ लॉंग रोड ट्रिप. काय गाडी चालवायला शिकायचंय मला हा. आणि गाडी शिकून मला लॉंग रोड ट्रिप पण करायची आहे. हे तुझ्याकडे असणं काय मला वाटत नाही असेल. गाडीबद्दल आहे, पण तुझ्या शिकण्याबद्दल नाही. मला ना ठीक आहे, दुसरं असू शकतं. गाडीमध्ये बसायचंय, जी मला मोठी गाडी आवडते ती. बसायचंय की विकत Defender. घ्यायची आहे? डिफेंडर नाही, विकत एक तर गाडी ऑलरेडी अशीच आहे. का कर, आपण तू लिहू शकतो ना, मला माझी ड्रीम कार आहे. ठीक आहे, ती. माझी ड्रीम कार मला जी आवडते ती डिफेंडर. आयुष्यात एकदा तरी मला घ्यायची आहे मला ती मारायच्या आधी. जर का नाही? त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्तच पैसे आले तर त्याच्यापेक्षा अजून मोठी महागडी गाडी घेईन. दुबई जागे. पहिला इसका बोल. डिफेंडर बुक करायचे. हे सेम नाही, माझं डिफेंडर घ्यायची मला. तू बोलणार आता. अरे बोललो ना. बरं, मी बोलते. मला मस्त छान एक हॅपी फॅमिली पाहिजे विथ किड्स. काय लिहिलंय तू? नाही लिहिलंय. यार ऑब्विसली सगळे हे पैसे तर आणि ना, हे सगळ्या तर. मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये हे नाही तर. मी लिहिलंय. हे तर होणारच आहे नाही, माहिती. मी माझं सांगतोय. काय? मला वाटलं माझं काय बोलतोय म्हणणं. हे लास्ट होतं ना तुझं? नाही, अजून आहे. अजून माझं हे लास्ट आहे. कसं काय? मग तू किती लिहिलेस? 12. माझ्या पण 12 आहेत. बरं बोल, लास्ट बोल तुझं. माझ्या स्वतःच्या 10 ते 15 लॉन्ची असल्या पाहिजे. लॉन्ची. हा, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून नॉनव्हेजच्या वाराला मला सुरमई ताटात त्यासाठी पाहिजे. 10-15 लॉन्ची असायची. तू खरं हे लिहिलंय? हा, मग अरे मग ऑब्विसली इट इज लाईक मल्टिपल बिझनेस में उसका ही आगे ना. 10-15 लॉन्चीची गरजच नाही. 10-15 मल्टिपल लॉन्चिंग मध्ये बिझनेस एका मध्ये ह्याच्यामध्ये सुरमई भेटेल ना बाबा. तू जरा मंद आहेस का? नाही, माझे तर हेच आहे. बघ, मी चिकन खाणं सोडून दे. मी संडे सुरमई, बुधवारी सुरमई, शुक्रवारी सुरमईच्या सुरमई. व्यतिरिक्त पण छान छान मासे असतात जे अरे, तुला माहिती आहेत गावी गेल्यानंतर तर तू ते तर खाल्लेस आहेच आणि मला. तू सुरमई विसरलायस. नॉनव्हेजच्या वाराला मला खायला भेटलं पाहिजे बस. हे लिहिलंयस तू? आहे बघ. बाकी मला अरे माहिती मंद, नाही. मल्टिपल बिझनेस मध्ये एखादी तर 2 लॉन्च पण भरपूर झाल्या. कारण लॉन्चीला पण त्याच्यासाठी पण खर्च आणि सगळ्या गोष्टी असतात. अरे 10-15 कुठे तेव्हा मग मला एक भेटतील. बघितला, हा पण याचा विचार, हे पण विचार करणं चुकीचं आहे ओंकार. तू असं कशाला डोक्यात आधीच रिस्ट्रिक्ट करून टाकलं की मी कुठे 10-15 गेलं तर हे पण नाही विचार करायचा ना. हा, मग 10-15 होतील बस.
बोलते तू ऐकत नाही, तू मला बोलते. वेड्यात काढते. पण तुझं लवकर कसं संपलं? बोल, 12वा संपव तुझा. 12 ना, माझे अजून 3 बाकी आहेत. कसं काय? अच्छा, ते आपलं मोस्टली सेम झालं, त्याच्यामध्ये तू लगेच सांगितलंस मी की tick त्याच mark केलं, रिलेटेड हा. आहे. मग मी पण टिक मार्कच चल करते. माझं संपलं, तुझं सांग. मी अजून एक लिहिलंय की 10वं माझं आहे की वॉक इन वॉर्डरोब मला हवा. तो कुठेही असू शकतो, असं काही गरजेचं नाही. वॉक इन वॉर्डरोब मला माझा वॉक इन वॉर्डरोब हवा, म्हणजे असं वॉक इन वॉर्डरोब त्यामध्ये असं ज्वेलरी ठेवायसाठी जे वेगवेगळे सॅक्स, त्या कपाटाला काहीतरी बोलतात. मी त्या दिवशी एक रील बघितला, त्या मुलीने 2.5 लाख रुपयाचा तो पूर्ण वॉर्डरोब सेटअप तिचा बनवलेला. त्याच्यामध्ये तू ते सगळं 5 लाखाचा काहीतरी आहे. बनव. आणि मी लिहिलंय की मला गोल्ड करायचंय. गोल्ड जितकं होऊ शकेल तितकं मी आयुष्यात मला ते Gold. करायचंय, गोल्ड बनवायचंय. आणि दुसरं मी लिहिलंय की मला भरतनाट्यम मध्ये अरंगेत्रम करायचंय आयुष्यात. ही आमची होती बकेट लिस्ट. बकेट लिस्ट. येस. अजून डे बाय डे वाढत पण जातील. हा, याच्यामध्ये वाढू पण शकते, पण याच्यातल्या आपल्या एक सेम किती आल्या माहितीये का? 12 मधल्या 5 सारी फक्त आल्या. 3. 1, 2, 3. एक गावचं घर, एक कंट्रीज आणि एक फायनान्शियल स्टेबिलिटी. बस. ठीक आहे. 12 मधल्या 3 ऍटलीस्ट नशीब. मला असं वाटलेलं 1-2 येईल, पण 3 तरी एकत्र पण असू शकतं. वेगवेगळं आलंय तर मला असं वाटतं चांगलं आहे की कदाचित ते, म्हणजे जे मी उलट ही चांगली, जी गोष्ट मी कव्हर नाही केली ती तू कव्हर केलीस, किंवा जी तू कव्हर नाही केलीस ती माझ्याकडून कव्हर झाली आहे. जी एनी विच वे आपण एकत्र आहोत आयुष्यात, तर त्या गोष्टी होणार एकत्र आहेत. होतील. म्हणजे त्या कॉम्प्लिमेंट होतात, आणि त्यातल्या त्या 3 आमच्या सिमिलर होत्या, ज्या की आम्ही नेहमी बोलतच असतो, की आम्ही मॅनिफेस्ट करत असतो की असं करायचं, असं करायचं, हे करायचं, ते करायचंय, असं काय. तर बघू की लाईफ मध्ये स्वामींकडे हीच प्रार्थना आहे की आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत ही सगळ्या टिकमार्क आमच्या सक्सेस होऊन जाऊन देत झाल्या पाहिजेत. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी तेवढा आम्हाला बळ देतील हे सगळं पूर्ण करण्यासाठी. येस. स्ट्रॉंग. बळ म्हणजे का अंगोल असं करतो का? बळ म्हणजे मानसिक बळ. पण मानसिक आहे, माझं मानसिक बळ आहे. माझं नाही आहे. आय डोंट नो अबाउट यू. मला द्या मानसिक बळ. मला जास्त गरज आहे आयुष्यात मानसिक बळासाठी हल्ली, आणि पुढच्या लाईफ मध्ये पण. तर येस, अशी होती आमची बकेट लिस्ट. आणि तुम्ही पण अशी तुमची बकेट लिस्ट बनवा. नक्की बनवा. आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही पण बनवली आहेत का, आणि तुमची केवढी मोठी निघाली बकेट लिस्ट. आता ऑब्व्हियसली आता जितकं सुचलं तितकं आम्ही 12 लिहिलं, मध्ये अजून सुचेल तर त्या वेगवेगळ्या करू. आणि एक अशी मी विचार करते की एक आपण अशी डायरी किंवा अशी एक बुक करूया का, त्याच्यामध्ये हे फर्स्ट पेज वरती असं इंडेक्स मध्ये 1, 2, 3 म्हणजे जे काय 12 आहेत ते. आणि जेव्हा ही पूर्ण होईल कुठली पण त्यातली, ती टिक करून एक पेज, किंवा जर समजा ड्रॉइंग बुक सारखी असेल तर ते 2 पेज, त्याच्या काही फोटो मेमरीज, आणि त्याचं आपल्याला काय एक्सपिरियन्स वाटलं, ते पूर्ण झालं म्हणून आपल्याला काय वाटलं ते आपला एक्सपिरियन्स लिहून तशी ती एक बुक करायची, असं माझा विचार आत्ता हा व्हिडिओ शूट करताना मला आला, की ती एक आठवण राहील आपल्याकडे की आपली झाली बाबा ही बकेट लिस्ट पूर्ण, आणि आपल्याला कसं वाटलं ती पूर्ण करून ते आपल्याला समजेल. आणि ज्या ज्या बकेट लिस्ट, म्हणजे आता जी बकेट लिस्ट जी आम्ही तुम्हाला वाचून दाखवली आहे, जी बकेट लिस्ट म्हणजे ती एखादी गोष्ट पूर्ण होईल त्याच्यावरती पण आम्ही व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू की आम्ही हे मॅनिफेस्ट केलं होतं, ते हलतंय, हे मॅनिफेस्ट आम्ही केलं होतं, आणि ती गोष्ट कम्प्लीट झालेली आहे हे पण आम्ही तुम्हाला नक्की सांगू. हा, किंवा पोस्ट टाकू. पोस्ट सांगू त्यासाठी आता वेगळा लॉंग एवढा व्हिडिओ नाही बनवणार, बट ऑब्विस, पण त्याची एक अशी काहीतरी पोस्ट टाकू की बकेट लिस्ट जी होती, ओंकारची बकेट लिस्ट, माझी बकेट लिस्ट मधला ही गोष्ट पूर्ण झाली आहे. आणि तुम्ही पण प्रे करा आमच्यासाठी की आम्ही या बकेट लिस्ट पूर्ण करू शकू, आमच्या जे आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं. असं म्हणतात की आपल्याला जे करायचंय किंवा जे होणार आहे ते व्हायच्या आधी कोणाला सांगू नये, पण हे हायपोथेटिकल गोष्टी अशाच लिहिल्यात की आयुष्यात हे करायचंय, किंवा एका आता प्रोएक्टिव्हली सध्या मी जे काय लिहिल्याच्यावरती काही काम करत नाहीये, बट एक काय म्हणतात त्याला, आनंद पण वाटल्याने वाढतो असं म्हणतात. तर तसा जर आनंद खरंच आम्हाला झाला तर तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करू की मित्रांनो ही गोष्ट आपण 2026, आणि हा व्हिडिओ बनवण्याचा ऍक्च्युली मी ओंकारला सुरू करायच्या आधी पण म्हटलं की ओंकार म्हटलं की बकेट लिस्टचा व्हिडिओ काय बनवायचा त्यांनी. तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ ऑडियन्स साठी पण, ऑब्व्हियसली जे आपल्यासोबत आत्तापासून आहेत सुरुवातीपासून, किंवा जे नंतर जॉईन होतील, तर त्यांच्या साक्षीने एखादी गोष्ट होईल, किंवा हे एक आमची पण मेमरी राहील की
आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यातली कुठची गोष्ट कुठली तरी आमची 10 कंट्रीज किंवा 12 किंवा 20 कंट्रीज आमच्या एकत्र फिरून झाल्या, आम्ही तेवढ्या लिहिलं, त्यापेक्षा जास्त फिरून झाल्यावरती हा व्हिडिओ आम्ही मागे जाऊन कधी बघून तर आपण ती एक ही आठवण राहील की अरे ओंकार 2026 मध्ये आपण असं लिस्ट होतं. बनवलेली आणि आज ती खरी होते. आणि तेव्हा जाऊन युट्यूब वरती हा व्हिडिओ आम्ही कधीही बघू शकतो. तेव्हा 2050 असेल, 2040 असेल, तर तेव्हासाठी ही आठवण राहील. म्हणून पण हा एक व्हिडिओ आहे. हा थोडासा स्वतःसाठी पण आहे हा व्हिडिओ आणि तुमच्यासाठी पण आहे की आम्ही तुमच्यासोबत ती शेअर केली होती आणि तेवढ्या लॉंग जर्नी पर्यंत तुम्ही आमच्यासोबत असाल तर तुम्हाला पण तो आनंद होईल की अरे ह्या लोकांचं हे स्वप्न होतं आणि ते फायनली पूर्ण झालं. आणि तो ऑब्व्हियसली आम्ही तुमच्यासोबत शेअर नक्कीच करू जेव्हा कधी ते पूर्ण होईल. आतापर्यंत 350 लोक आता होतील आपले सबस्क्रायबर. तुम्ही लोकांनी आम्हाला 150 बाकी आहेत. हा, पण बाकी ते होतीलच, ऑब्व्हियसली होणारच आहेत ते. पण तुम्ही आम्हाला जॉईन केलं, आम्हाला सबस्क्राईब केल्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. मला वाटलं नव्हतं की 350 पण होईल, वेळ लागला. पण मला असं वाटतं की पटकन मिळणाऱ्या यशापेक्षा हे जे हळूहळू आपल्याला लोक जॉईन करतायत, आपण जे माइलस्टोन हे करतोय ते खूप चांगली गोष्ट आहे. कारण की अशी ग्रोथ ही लॉंग टर्म पर्यंत टिकते. एका दिवसाची प्रसिद्धी, एका दिवसाचं व्हायरल होणं चांगलं असतं, चांगलीच गोष्ट आहे ती. आजकाल लोकांना खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्यामधनं. पण हे हळूहळू होणारी ग्रोथ पण कधी कधी खूप इम्पॉर्टंट असते की त्याची किंमत आपल्याला कळते की आपण किती त्याच्यासाठी फाईट केलंय, किती त्याच्यासाठी व्हिडिओज बनवून टाकलाय, तेवढे वर्ष हे केलं. तर मी त्याच्यासाठी पण ग्रेटफुल आहे. 350 लोक पण तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलंय, मी एकदम मनापासून बोलते ही गोष्ट की मेहनत करतोय आम्ही, ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करतात. हळूहळू आपली फॅमिली अजून मिलियन्स ट्रिलियन्स मध्ये जाणार आहे, लाखोंमध्ये जाणार आहे. आपल्याकडे सिल्वर बटन येणार, आपल्याकडे गोल्डन बटन येणार, आपल्याकडे डायमंड बटन येणार, आपल्याकडे तो रेड डायमंड बटन येणार, सगळं येणार. पण मला असं वाटतं की जे स्वामींच्या मनात आहे, आमच्यासाठी बेस्ट आहे, स्वामी तेच करणार आणि तेच होणार. येस. तुला काय बोलायचंय? हा ना, सगळं तर बोललीस. मम असं मम बोल, हात लावून हात लावून बोललं सगळं. बोल मम. अशी होती आमची ही बकेट लिस्ट. तुम्हाला कशी वाटली आमची बकेट लिस्ट आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुमची पण अशी बकेट लिस्ट जर रेडी असेल तर आम्हाला सांगा की हो आम्ही पण बनवली आहे तन्वी अशी बकेट लिस्ट, आणि किती मोठी आहे ती पण आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा की एवढी मोठी बकेट. ऑब्व्हियसली डिटेलमध्ये नका सांगू, पण की एवढी मोठी आहे बाबा, 50 पॉइंट्स आहेत, 50 गोष्टी करायच्या आहेत, 100 गोष्टी. कारण आमची तर 12च होती, पण दोघांची मिळून ती 24 झालेली. येस. तर या असा होता हा व्हिडिओ. अजून एक मला बोलायचं होतं की येस, आपले आता 344 झाले टू बी प्रिसाइज सबस्क्रायबर. जेव्हा आपले 500 सबस्क्रायबर होतील तेव्हा आपण एक Q&A करूया की तुम्ही आम्हाला काही प्रश्न विचारा, की काही असू शकतात तुम्हाला जे जाणून घ्यायचे आमच्याबद्दल, आणि आम्ही त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. की जे मोस्टली असतील तर जसे आपले 500 सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर आपण तो तसा Q&A करूया. आम्हाला इन्स्टावरती फॉलो करा, इन्स्टाचं अकाउंट खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या दिलंय, तर तिथे पण आम्ही डे टू डे लाईफ मध्ये काय करत असतो, मजा मस्ती, त्याचे फोटोज, व्हिडिओ, स्टोरीज आम्ही टाकत असतो, तर तुम्हाला अजून आमच्या जवळ याल. तर येस, असा होता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून खूप खूप धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, हसत राहा, मजेत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.